हो मीच केलंय. खूप चांगला शब्द अनुभव. भारत असता आवाज नाही, खूप चांगला शब्द आहे अनुभव. खरंच हा सिनेमा करण्याचा खूप चांगला एक हा अनुभवच आहे आणि ह्या चित्रपटाचा मी एक भाग आहे हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हे माझ्यासाठी एक प्राईड आहे. कारण सिनेमाचा जो सब्जेक्ट आहे आणि हेमंत आणि समीरने एक गट्सी एफर्ट आहे असं मी नक्कीच म्हणेन. आणि ह्या रोलसाठी माझी निवड केली ह्याचं सगळं क्रेडिट ह्या दोघांना जातं ॲक्च्युली. कारण ह्यांना स्वतःला एक्सपेरिमेंट करायची सवय असल्यामुळे मला हा रोल मिळाला, नाही तर कोणी असं बघितलंच नसतं. म्हणजे समीरने पोस्टर बॉईजमध्ये मला कास्ट करून एक वेगळा रोल दिला होता. तिथे मला काहीतरी थोडंफार जमतं असं दाखवण्याची एक संधी दिली होती आणि त्यामुळे टोटली काहीतरी वेगळं या सिनेमात करूया म्हणून कॉन्शियस एफर्ट घेऊन हा रोल त्याने दिला. आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना तो रोल खूप आवडेल. आणि सोनालीबद्दल जर सांगायचं झालं तर काम तर ती चांगलं करतेच. ती एक चांगली ॲक्ट्रेस आहे, ती एक स्टार आहे, नो डाऊट अबाउट इट. पण त्याहून पलीकडे एक ॲक्टरकडे जे असावं लागतं ती म्हणजे सिन्सिरिटी आणि डिसिप्लिन. ते तिच्यामध्ये म्हणजे मी पहिल्यांदाच काम करत होतो सोनालीबरोबर. म्हणजे आम्ही फक्त इव्हेंट्सच्या निमित्ताने वगैरे भेटायचो थोडा वेळ. पण आत्ता जी सिन्सिरिटी बघून खरंच मी खूप इम्प्रेस झालो आणि आय वॉज बोल्ड ओव्हर. आणि तुम्हाला सरप्राईज वाटेल की इतकी वर्ष आम्ही सगळे काम करतो आहे पण सगळेच एकमेकांबरोबर पहिल्यांदा काम करत आहेत. त्यामुळे काम पहिल्यांदा करतात म्हणजे मित्र ओळख आधी होती. त्यामुळे एक खूप चांगला एक फ्रेंडशिप आणि बॉन्डिंग आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये झालं आहे आणि ते तुम्हाला चित्रपटात नक्की दिसेल. मी म्हटलं ना तुम्हाला आतमध्ये हिंदीमध्ये आम्हाला पुष्कळ संधी मिळाली, आम्हाला मराठीमध्ये संधी हवी. जर ती मिळाली तर आमचा उद्देश संपूर्ण झाला. मग आपण पाहू त्याच्यानंतर. आणि काय तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला होता की ग्लोबल सिनेमा करत असताना मराठीकडे कसे वळलात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोनच उदाहरणं देतो. एक ज्यांचं नाव आहे दादासाहेब फाळके, ते मराठीच होते. आणि दुसरं उदाहरण आहे एक मुलगा होता जो म्हणाला होता हे विश्वची माझे घर, तो मराठी होता, त्याचं नाव ज्ञानेश्वर. त्यामुळे मराठी सिनेमा आणि मराठी कलाकृती ही ग्लोबलच असते. प्रत्येक ठिकाणची माती वेगवेगळी असते, त्याचा सुगंध वेगवेगळा असतो, पण शेवटी बी जे तुम्ही लावाल, जसं बी रुजवाल तसंच रोप येतं. कारण प्रत्येक मातीचा गुणधर्म हा प्रजनन करणं हाच असतो आणि तेच आहे मराठी सिनेमाचं. त्यामुळे मराठी सिनेमा मोठाच आहे. कुठल्याही ग्लोबल सिनेमा, फॅन्ड्री नावाचा चित्रपट कुठल्याही ग्लोबल सिनेमापेक्षा कमी नाही आहे. सो मराठी सिनेमा हा मोठाच आहे. त्यामुळे आमचा सिनेमा हा ग्लोबलच आहे. कारण हा असा विषय जो आम्ही आज मांडतोय तो हिंदीमध्ये कोणाची टाप झालेली नाही आजपर्यंत मांडण्याची. तो विचार करणारा मुलगा हेमंत ढोमे मराठी आहे, ते बनवणारा मुलगा समीर पाटील हा मराठी आहे आणि ते बनवणारे पुष्पांग आणि हादी आणि वायाकाम हे मराठीच आहे. त्यामुळे अभिमानानं मराठी फेटा घालून सांगतो ग्लोबल आहे.